अध्याय 181 पूर्वकर्माचे प्राधान्य. युधिष्ठिर विचारतो, पितामह, दान, यज्ञ, तपाचे आचरण आणि गुरूंची शुश्रूषा यांचा जर काही उपयोग असेल तर तो मला तुम्ही कथन करा. भीष्म सांगतात, बुद्धी कामक्रोधादिकांनी युक्त झाली म्हणजे अंतःकरणाची पापाचरणाकडे प्रवृत्ती होते आणि त्या योगाने मलिन कर्मे आचरण करून मनुष्य दुःखदायक अशा नरकादिकांमध्येच वास्तव करायला योग्य बनतो. पाप करणारे पुरुष दरिद्री बनतात आणि त्यांना दुर्भिक्षा मागून दुर्भिक्षाची, क्लेशांमागून क्लेशांची, भीती मागून भीतीची आणि मरणामागून पुनश्च मरणाची प्राप्ती होते. पण इंद्रिय निग्रह करून श्रद्धालूपणे पुण्यकर्मे करणारे जे लोक धनाढ्य बनतात आणि त्यांना एका उत्सवानंतर दुसऱ्या उत्सवाची, स्वर्गामागून स्वर्गाची व सुखामागून पुनश्च सुखाची प्राप्ती होते. नास्तिक लोक हे मदमत्त झालेले गज, संकटे, सर्प, चौर्य इत्यादी भीतीस्थाने यांच्या तावडीत आपण होऊन सापडतात व हातबेडी पडलेल्या मनुष्याप्रमाणे त्यांनाही प्रतिकार करणे शक्य होत नाही. याहून आणखी दुःख ते कसले? देवतांवर प्रीती करणारे, अतिथींचा सत्कार करणारे, दानशूर आणि साधूंवर प्रेम करणारे जे लोक, ते जितेंद्रिय मनुष्यांचा अर्थात योग्यांचा जो ज्ञानाधिकाने प्राप्त होणारा मार्ग त्यांचेच अवलंबन करतात. ज्या मनुष्यांना धर्माचे कारण नसते ते धान्यातील फुलाप्रमाणे अथवा पक्षातील मशकाप्रमाणे होत. मनुष्य कितीही वेगाने धावू लागला तरीही पूर्वजन्मीचे कर्म त्याचा पाठलाग करीत असते. जो निजला तरीही ते त्याचप्रमाणे निजलेले राहते. तो उभा राहिला तर त्याच्या समीप उभे राहते. तो चालू लागला तर त्याच्या मागून चालू लागते आणि तो कर्म करू लागला तर तेही कर्म करू लागते. सारांश, प्राण्याच्या मागे त्याचे प्राक्तन कर्म छायेप्रमाणे जडलेले असते. ज्या ज्या पुरुषाने पूर्वी आपल्या इच्छेप्रमाणे जे जे कर्म केले असेल ते सदैव त्याला एकट्यालाच भोगावे लागते. द्विरुक्ती, मनुष्य कितीही वेगाने धावू लागला तरीही पूर्वजन्मीचे कर्म त्याचा पाठलाग करीत असते. तो निजला तरीही ते त्याचबरोबर निजलेले राहते. तो उभा राहिला तर त्याच्या समीप उभे राहते. तो चालू लागला तर त्याच्या मागून चालू लागते आणि तो कर्म करू लागला तर तेही कर्म करू लागते. सारांश, प्राण्याच्या मागे त्याचे प्राक्तन कर्म छायेसारखे जडलेले असते. ज्या ज्या पुरुषाने पूर्वी आपल्या इच्छेप्रमाणे जे जे कर्म केले असेल ते सर्व त्याला एकट्यालाच भोगावे लागते. स्वकर्मफल हा ज्याचा ठेवा आहे व दैव ज्याचे संरक्षण करीत आहे अशा या प्राणी समुदायाला जिकडून तिकडून काळ खिचित असतो. पुष्पे अथवा फळे यांना वेळच्या वेळी विकसित होण्याविषयी अथवा पक्व होण्याविषयी किंवा उत्पन्न होण्याविषयी कोणीही प्रेरणा केलेली नसते. तथापि ती कधीही आपल्या कालाचे उल्लंघन करीत नाही. हीच पूर्वजन्मीच्या कर्माचीच गोष्ट आहे. सम्मान, अवमान, लाभ, हानी व अपकर्ष आणि उत्कर्ष ही पूर्वकर्माच्या अनुरोधाने वारंवार घडून येतात व त्या कर्माची समाप्ती झाली म्हणजे नष्टही होतात. सुखाला साधनीभूत अथवा दुःखाला साधनीभूत असे जे काही कर्म आपण पूर्वजन्मी करून ठेवलेले असेल ते गर्भशय्येचा स्वीकार करून उपभोगावे लागते. बाल, तरुण अथवा वृद्ध पुरुष त्या अवस्थेत जे काही शुभ अथवा अशुभ कर्म करतो त्याचे फल अवश्य मिळते. ज्याप्रमाणे हजारो धेनू एकत्र असल्या तरीही वत्स नियमाने आपल्याच मातेकडे जातो त्याप्रमाणे पूर्वजन्मीचे कर्म नियमाने आपल्या कर्त्याकडेच जाते. प्रथम भिजविलेले मलिन वस्त्र पुढे क्षालनादी कर्माच्या योगाने स्वच्छ होते त्याप्रमाणेच पापिष्ट पुरुषांनी सत्कर्मे केली असता तो दोषमुक्त होतो. विषय त्यागरूपी उपवास आचरण करून ज्याने उत्कृष्ट तप केले असेल त्यांना चिरकालिक आणि अपार अशा सुखाची प्राप्ती होते. तपोवनामध्ये जाऊन दीर्घकाल तपश्चर्या केली आणि धर्माचरणाच्या योगाने पातकांचा नाश केला
म्हणजे मनुष्याचे मनोरथ पूर्ण होतात. ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आकाशातील अथवा मत्स्यांचे जलातील वास्तव्यस्थान चक्षुर्ग्राह्य नसते, तसेच ब्रह्मविद्या पुरुषांचे जे परायण तेही चक्षुर्ग्राह्य नसते. अस्तु, उगीच दुसरी आक्षेपरूपी वाक्ये उच्चारून अथवा मर्यादेचा अतिक्रम करून काहीतरी भाषण करून काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. म्हणून ते सर्व सोडून देऊन कुशलतेने योग्य असे आपले हित करून घ्यावे. ओम तत्सत.